सर्वांना नमस्कार। हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। महाराष्ट्रातील सर्व संत, समाजसुधारक, क्रांतिकारक, विचारवंत, देशाचं रक्षण करणारे माझे सर्व शूरवीर जवान आणि ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्या माझ्या बळीराजाला विनम्र अभिवादन। जीवनविद्येचे महान शिल्पकार 21व्या शतकातील थोर विचारवंत सद्गुरू श्री वामनराव पै महाराज, त्यांच्या धर्मपत्नी मातृतुल्य माई तसेच जीवनविद्याविषयांचे आजी विश्वस्त आदरणीय वंदनीय श्री प्रल्हाद पै व सौ मिलन पै यांनाही कृतज्ञतापूर्वक वंदन। मित्रांनो, आज 18 मे 2025 आणि पुण्यातल्या टिळक स्मारक सभागृह या ठिकाणी सद्गुरू वामनराव पै यांचे सतशिष्य आदरणीय डॉक्टर दिलीप पटवर्धन साहेब यांचं सुंदर असं मानवी जीवनातील नैतिक मूल्ये या विषयावर त्यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं आणि जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घटना घडलेल्या आहेत त्या गोष्टी आपला देशाचा ऱ्हास का झाला अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या। आपण एकत्र नव्हतो, आपण विभागले गेलो होतो, म्हणून त्यांनी समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, लवचिकता, नम्रता अतिशय सुंदर पद्धतीने व्हिडिओ त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवल्या आणि खरोखरच आम्हाला आजचा त्यांचा कार्यक्रम बघून नक्कीच आमच्या ज्ञानामध्ये वाढ झालेली आहे। मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही, परंतु दिलीप पटवर्धन साहेब यांच्या नावामध्येच इतका सुंदर अर्थ आहे, शक्ती आहे, भक्ती आहे, दूरदृष्टी आहे। तर बघा, दिलीप पटवर्धन म्हणजे काय, तर दी म्हणजे दिनरात प्रामाणिकपणे जीवनविद्येचं कार्य करणारे, दी म्हणजे दीनता, नम्रता, गुणवत्ता असणारे, प म्हणजे परावलंबी जीवाला स्वावलंबी करणारे आणि पटवर्धन मधला प काय सांगतो तर पटवर्धन परिवाराचे कर्तृत्वान सुपुत्र। ट म्हणजे काय तर टक्कर तुफानाशी देऊन रणांगणात विजयाची पताका फडकवणारे। व म्हणजे वलय सद्गुरूंचं पाठीशी असणारे। ध काय सांगतो तर धनधान्याची निर्मिती कष्टाने करून प्रामाणिकपणे जीवन जगणारे। आणि न म्हणजे नतमस्तक जीवनविद्येच्या ठिकाणी राहून रणांगणात विजयाची पताका फडकवणारे असे आदरणीय डॉक्टर दिलीप पटवर्धन साहेब यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। डॉक्टर साहेब, आपण 100 पेक्षा जास्त दिवस जगावं आणि खऱ्या अर्थाने सद्गुरूंचं ज्ञान आपल्या घरात पोहोचावं अशी मी माझ्या सद्गुरूचरणी, दादांचरणी प्रार्थना करतो। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, पुढील प्रवासासाठी डॉक्टर साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो। नमस्कार, मी संदीप प्रभाळे। माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद सर्वांना। जय सद्गुरू, जय जीवनविद्या, विठ्ठल। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।